सुद्धा, अगदी संकल्प सिद्धीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असताना सुद्धा एकही निर्णय स्वतःच्या मनाने घेतला नाही. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी, या भूमीचं महत्व स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवन चरित्रातून लोकांना पटवून दिलेलं आहे. या भारत भूमीचं पावित्र्यता राखण्याकरता, या भारत भूमीची महती करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या मुखारविंदातून बोलावं, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी अति सुवर्णमयी लंका नमे रोचन्ते लक्ष्मण. भारत देश हा सर्वांगण युक्त आणि पवित्र असणारा देश आहे. जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारत भूमि एक नगरी है विख्यात अयोध्या. यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारत भूमि एक नगरी है विख्यात अयोध्या. यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा राम सकल गुण धाम की. ये रामायण पुण्य कथा श्री राम की. पुण्य पवित्र मंगलमय असणारी कथा श्री रामचरित मानस कथा आहे. हा उपकार आहे आपल्याला गोस्वामी तुलसीदास महाराज. तुलसीदास बाबांचं जीवन चरित्र जर आपण पाहायचं झाल्यास ना, एखाद्या व्यक्ती परमार्थिक मार्गातून परमार्थ शिकल्यात काही नवल नाही. कारण ज्ञानोबा बोलतात, बऱ्याच वेळेस काय होतं ना, एक वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. अनुकूलतेमधून केलेला परमार्थ वेगळा, पण विषमतेतून केलेला परमार्थ माणसाला काहीतरी विशेषच प्रदान करून जात असतो. तुलसीदास बाबांचं जीवन चरित्र जर पाहायचं झाल्यास तर शास्त्र असं सांगतं, चित्रकूट नावाचा जिल्हा आहे, राजापूर नावाचं गाव आहे. आत्मारामजी दुबे आणि हुलसी माता असे कुटुंब दाम्पत्य त्या ठिकाणी राहतात. आणि त्या कुटुंबामध्ये 1554 श्रावण शुद्ध सप्तमीच्या दिवशी एक बालक जन्माला येतं. ते बालक म्हणजे गोस्वामी तुलसीदास बाबा. पण ज्यावेळेस तुलसीदास बाबा जन्माला आलेत ना, जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून शब्द निघाला राम. आता उत्तर प्रदेशाची प्रमुख भाषा आहे हिंदी. राजापूर मध्ये चर्चा व्हायला लागली, अरे अरे क्या बोला क्या बोला. बोले राम बोला. राम बोला म्हटल्यानंतर त्याचं नावच ठेवण्यात आलं राम बोला. आणि यांचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल ना मावशी, तुम्हालाच जात होते. अर्ध्या महाराष्ट्रामधले अर्ध्या जिल्ह्यातले अर्धे नाव हर्षलच आहे. का? आमच्या घरी बालक जन्माला आलं, आम्हाला हर्ष झाला म्हणून याचं नाव ठेवलं हर्षल. आता हर्ष कोणाला होत नाही बालक झाल्यानंतर, आहे का नाही? परंतु आपल्या जीवन चरित्राला शोभेल, आपल्या कुटुंबाला शोभेल, आपल्या परंपरेला शोभेल. ज्या कुटुंबाचा रविवार बुधवारशी संबंध नाही असा विचार करून ती नावं व्हायला पाहिजे.
त्यावेळेस त्याची सार्थकता माणसाला प्राप्त होत असते. बोला जय श्रीराम. 12 महिने आईच्या गर्भामध्ये होते गोस्वामी तुलसीदास बाबा. किती महिने? एरवी सामान्य बालक आईच्या गर्भामध्ये जास्तीत जास्त 9 महिन्यापर्यंत. परंतु जे बालक 9 महिन्यापेक्षा जास्त आईच्या गर्भामध्ये राहते ना, एकतर ते विशेष फल प्रदान करणार असतं, नाहीतर ते हानी करणार असतं. आपल्याला हानीचा विषय ते बघायचाच नाही, आपल्याला विशेष फल प्रदान करणाऱ्यांचा इतिहास बघायचा आहे. आणि अशी हजारो उदाहरण आहेत. श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस महात्म्य ऐकत असतो, शुकाचार्यांचं जीवन चरित्र आपण ऐकलेलं आहे. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये होते. आत्ताच्या आपल्या 2-4 पिढ्यांच्या आतमधला जर आपण जीवन चरित्र पाहायचं झाल्यास, सद्गुरु श्री जोग महाराजांचे पट्ट शिष्य असणारे स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराज सुद्धा आपल्या आईच्या गर्भामध्ये 18 महिने होते. कधीतरी परमार्थ खोल शिरून पाहण्याचा प्रयत्न करायचा. विशेष आनंद प्रदान करतो परमार्थ. बाह्यरंगाने निर्माण झालेला आनंद देतो, पण क्षणिक. घरी गेल्यानंतर परत तेच दुःख माणसाला स्पर्श करतं. पण घरी गेल्यानंतर त्या दुःखाला सुद्धा समजवण्याचं सामर्थ्य, संपवण्याचं सामर्थ्य इथल्या चिंतनामध्ये असतं. म्हणून ते वरवर कधी करायचं नाही, त्याच्यामध्ये सखोल जाण्याचा प्रयत्न करायचा. बोला जय श्रीराम. सप्तमीच्या दिवशी जन्म त्या ठिकाणी झाला. मूळ नक्षत्रावर जन्म झालेला असल्यामुळे काही दिवस झाले नाही, स्वतःची आई इहलोकाची यात्रा संपून निघून गेली. चुनिया नावाची एक दासी होती. त्या दासीनं काही दिवसापर्यंत तुलसीदास बाबांचं संगोपन केलं. त्यानंतर ती सुद्धा इहलोकाची यात्रा संपून निघून गेली. पण तुलसीदास बाबा स्वतः महर्षी वाल्मिकांचे अवतार असल्यामुळे आणि त्या महर्षी वाल्मिकांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवन चरित्र रेखाटलेलं असल्यामुळं आणि प्रभू श्रीरामचंद्र हे देवादिदेव महादेवांचे आराध्य असल्यामुळं महादेवांना काळजी वाटली, माझ्या प्रभूची कथा होणार आहे. तुलसीदास बाबांचं संगोपन करण्याची जबाबदारी माझी आहे. पार्वती मातेला आज्ञा केली आणि पार्वती मातेनं संगोपन केलं त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास बाबांचं. ते संगोपन करत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक संत आले, नरयनेंद्र स्वामी. आणि या नरयनेंद्र स्वामींनी काय केलं, 5.5 वर्षाच्या वयाचे असताना तुलसीदास बाबांना त्यांना सोबत घेतलं, अयोध्येमध्ये नेलं. माघ शुद्ध पंचमी 1561 मध्ये उपनयन संस्कार गोस्वामी तुलसीदास महाराजांवर करण्यात आले. राम नामाची दीक्षा घेण्यात आली. तुम्हाला माहित आहे, नामाची दीक्षा घ्यावी लागत असते. कधीतरी एकांतात बसल्यावर प्रश्न निर्माण करा, महाराज तसा जर आपण विचार केला तर राम नाम कोण घेत नाही हो? प्रत्येकाच्या मुखाला राम नाम आहे. मग रामनामानं जर उद्धार होत असेल तर मग प्रत्येकाच्या मुखाला नामचिंतन असेल, मग प्रत्येकाचा उद्धार का नाही? वाक्य बघा किती सुंदर आहे. राम नाम तो हर कोई लेवे ठक ठाकुर और चोर. राम नाम तो हर कोई लेवे ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस राम नाम से ध्रुव प्रहलाद कर गए वो नाम कुछ और. हजारो वर्ष झाली लोक रामनामाचं चिंतन करतायत तरी उद्धार नाही. भक्त प्रल्हादासारख्यांनी कृष्ण स्वरूपामध्ये असणाऱ्या याच प्रभूचं चिंतन केलं, बालवयात उद्धार झाला, ध्रुवबाळाचा उद्धार झाला. कधीतरी एकांतात बसून चिंतन करा. त्याचं कारणच असं आहे, याचा अनुग्रह असावा लागतो, याची दीक्षा असावी लागते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं प्रपंच नेटका करण्याकरता आई वडील गुरु असतात, शालेय जीवनामध्ये उच्चांक गाठण्याकरता शालेय जीवनातले गुरु असतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक श्रीगुरु असणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. ज्ञानोबा प्रश्न निर्माण केला होता, माऊली या हरिपाठामुळे आमच्या जीवनात खूप परिवर्तन झालंय बरं का. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मुळे आमच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे. किती सुंदर रचना केली हो माऊली तुम्ही. ज्ञानोबा आहेत, ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट आहेत, ज्ञानाचा सागर म्हटलं गेलं त्यांना. योगी यांचे शिरोमणी आहेत. पण ज्ञानोबा काय बोलतात माहिती आहे? ज्ञानोबा म्हणतात, माफ करा पण हे श्रेय माझ्याकडे तुम्ही लावू नका. म्हटले का? म्हटले हे ग्रंथ माझे नाहीत,
अहो पण तुम्ही खाली लिहिलेलं आहे ज्ञानदेव सांगे, ज्ञानदेव पुसे, ज्ञानदेव म्हणे, याचा अर्थ हे तुमचंच आहे ना? म्हटले नाही, हे माझं नाही. अरे ग्रंथ जर माझे असते तर ज्ञानोबा म्हणतात ग्रंथाची रचना करण्याकरता व्याकरणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, शब्दाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी एवढी सुंदर दिलेली आहे, शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे पाचडीजे, अलंकार काय पे म्हणीजे, काय ते नेणे, ते आम्हाला येत नाही. मग ही जी रचना झाली याच्याबद्दल तुम्ही काय मत द्याल ज्ञानोबाराय? तर ज्ञानोबारायांनी एवढं सुंदर रचना करून टाकली. ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळं जे कोणामुळे झालं असेल तर त्याला फक्त एकमेव कारण, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. जिथं ज्ञानोबाराय सारख्यांनी बोलावं किंवा ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे, पण हे मला दुसरं कोणीतरी येऊन माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. ज्ञानोबारायांचे अभंग आहे का? ज्ञान गुण गम्य ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाजले ज्ञान गुण गम्य याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गुरु असणं फार गरजेचं आहे. गुरु ज्यावेळेस आपल्याला एखाद्या मंत्राची दीक्षा करत असतात, तो मंत्र मानवी जीवनामध्ये माणसाला तारण्याकरता कारण ठरत असतो. कारण माणसाच्या तरुण झालेल्या दुःखाला आनंदाला कारण आहे त्या माणसाचं मन, आणि त्या मनाला तारून नेणारं शस्त्र म्हणजे मंत्र. नारद भक्ती सूत्र सांगतं मननाम त्रायते इति मंत्र. हा मनाला तारून नेणारा मंत्र आहे आणि त्याची दीक्षा होणं फार गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी नारायणेंद्र स्वामींच्या माध्यमातून गोस्वामी तुलसीदास महाराजांचे उपनयन संस्कार झाले. रामनामाची दीक्षा त्या ठिकाणी प्राप्त झाली. नंतर सोनकर क्षेत्रामध्ये नारायणेंद्र स्वामींनी तुलसीदास बाबांना सुंदर अशा प्रकारची दिव्य रामकथा सांगितली. तिथून पुढे गोस्वामी तुलसीदास बाबा काशी क्षेत्रामध्ये गेले. त्या काशी क्षेत्रामध्ये अजून एका साधूंची भेट झाली, ज्यांचं नाव आहे शेष सनातनजी. त्या शेष सनातनजी स्वामींच्या माध्यमामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये 15 वर्षापर्यंत वेदांताचं अध्ययन केलं तुलसीदास बाबांनी. आधी रामनामाची दीक्षा घेतली, रामकथा श्रवण केली आणि त्याच्यानंतर वेदांताचं अध्ययन केलं. का वेदांताचं अध्ययन केलं? कारण आपलं शास्त्र आपल्याला बोलून जाते, पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन. कथा कीर्तन ह्या काही लगेच कोणी व्यासपीठ सांभाळावं आणि बोलत बसावं असा विषय नाही. याच्याकरता सांगणाऱ्याच्या अंगी स्वतः श्रोत्रियत्व असणं फार गरजेचं आहे. जो सांगतोय ना त्याने किती लोकांचं ऐकलेलं आहे, त्याने किती ठिकाणी अध्ययन केलेलं आहे, त्याच्या वाणीमध्ये किती प्रभुत्व आहे, त्याच्या बोलण्यामध्ये किती गोडवा आहे, हा साधनेशिवाय मानवी जीवनामध्ये प्राप्त होतच नाही. त्याकरता श्रोत्रियत्व असावं लागतं. मी ज्यांच्या भूमीमधून इथपर्यंत आलेलो आहे त्या भूमीमध्ये एक महात्मे जन्माला आलेले आहेत. वेदांताचार्य श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील दाताडकर, मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर. सरळ पटेल असा परिचय द्यायचा झाल्यास आज महाराष्ट्रातली जी नामवंत कीर्तनकार मंडळी आहेत, प्रामुख्याने ऍडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांच्यासारखे, हे सगळे श्री गुरु भाऊंचे अनुग्रहित आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि जयवंत महाराज बोधले यांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. बोला जय श्रीराम. काय झालं, एकदा
बोधले बाबा आमच्या पाठशाळेमध्ये चालले होते. पाठशाळेमध्ये जात असताना गेट मधून आतमध्ये एंट्री केली आणि आमचे शेगुरु भाऊ ग्रंथ वाचत होते. जयवंत महाराजांनी सहज प्रश्न केला, भाऊ काय करताय तुम्ही? भाऊ म्हटले, जयवंता अरे मी ग्रंथ वाचतोय. म्हटले, भाऊ तुम्ही पण ग्रंथ वाचतात? अरे जयवंता माझं कीर्तन आहे. म्हटले, काय? म्हटले, भाऊ माझं कीर्तन आहे, त्याच्यामुळं मला ग्रंथ वाचायचे आहेत. जयवंत महाराज ज्यावेळेस आम्हाला हा प्रसंग सांगतात त्यावेळेस जयवंत महाराज म्हणत होते, भाऊंनी सगळ्या विद्यार्थ्यांना वेदांत अगदी मुखोद्गत सांगावा आणि त्याच भाऊंना कीर्तन करण्याकरता वाचनाची गरज आहे असं म्हणावं तर चुकीचं ठरेल. जयवंत महाराज सुद्धा शार्प माइंडेड कीर्तनकार आहेत. आपल्या तुमच्या मधले सगळे उच्च विद्या विभूषित आहेत, PhD प्राप्त झालेले आहेत. जयवंत महाराज म्हटले, महाराज त्यावेळेस भाव कळाला भाऊच्या अंतरंगातला की जयवंता कीर्तन कथा करायचे 100%, पण ते करत असताना आधी ग्रंथ वाचायचे. पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन, नंतर कीर्तन करायचं. नाहीतर याही गावात तेच, त्याही गावात तेच, पलीकडच्या गावात सुद्धा तेच, असं कीर्तन नसावं. म्हणून अध्ययन असणं फार गरजेचं आहे. तुलसीदास बाबांनी 15 वर्षापर्यंत वेदांताचं अध्ययन त्या ठिकाणी केलं. वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी सांगितलेले, प्रस्थानत्रयी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत, तुकोबाऱ्यांचा गाथा, हे वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी असणारे 3 ग्रंथ आपल्याला पाहण्याकरता मिळतात. कारण काय असतं ना, आजकाल कथा कीर्तन खूप वाढलेत. परिवर्तन का नाही माहितीये तुम्हाला? पोपटपंची करणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून 2 तास नाही 20 तास कथा ऐकली तरी परिवर्तन होईल असा एकही पुरावा ग्रंथामध्ये नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये साधनेचं बळ आहे, त्याच्या जीवनात त्याच्या मुखातून 2 तास जरी कथा ऐकली तरी परिवर्तन होतं. याच्याकरता कितीतरी उदाहरण आहेत. महाराज तर बोलतात, हरिदासा मुखे हरी कथा श्रवण तेथे पुण्या पुण्य विशेषतः. हरिदासाच्या मुखातून ऐकलेलं हरीचं चिंतन, तिथलं प्राप्त होणारं पुण्य काहीतरी जगाचं आगळं वेगळं असतं. म्हणून स्वतःच्या जीवनातली साधना मानवी जीवनामध्ये असायला पाहिजे. आता 15 वर्षापर्यंत वेदांताचं अध्ययन केलं. नंतर तुलसीदास बाबा गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर वडील बघतायत, बाप रे बाप, वेदांताचं अध्ययन झालं. ज्या लेकराला बोबडं बोलताना पाहिलं होतं, आज ते लेकरू वेदांताच्या रुचा गायला लागलं. ब्रह्मसूत्र, उपनिषदे हे सगळं अगदी ग्रंथात न पाहता मांडायला लागलं. फार आनंद झाला, अंतरंगात भाव निर्माण झाला. आता सगळं व्यवस्थित झालंय. म्हटले, आता विवाह तर व्हायला पाहिजे ना लेकराचा. विवाहाची तिथी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली. 1583 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी गुरुवारच्या दिवशी रत्नावली सोबत गोस्वामी तुलसीदास बाबांचा विवाह संपन्न झाला. आता ऐका, जगाच्या पाठीवर विवाह हा एक संस्कार सांगितलाय, पण परिस्थिती अशी आहे, विवाह करत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण जे भाग शोधतो ते भाग वेगळे आणि अपेक्षित असणारे भाग वेगळे. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवानुकुल इच्छिती मिष्टान्न इतरे जना. विवाह करताना काय शोधावं हे माणसाला कळत नाही. मुलीला विचारायला गेलं, मुलगी म्हणते, पप्पा पगार थोडासा कमी असला तरी चालेल, पण माझ्या 4 मैत्रिणींना म्हणायला पाहिजे तुझे मिस्टर किती. असं का? तिच्या आईकडे जा, ती म्हणते माता वित्तम. बाई, तिची आई समजून तिला जगात 2च रंग आहेत, काळा आणि गोरा. तू कुठे याच्या नादी लागली. म्हटले, एखादं मोठं संकट आलं तर पैशाशिवाय काम होत. वडिलांना विचारा, पिता श्रुतम, त्याच्या कीर्तीचा विचार करतात वडील. बांधवान कुलैष्यती, बंधुराज कुळाचा विचार करतात. बरं, त्यांच्या गावातल्या लोकांना विचार, ते लोक म्हणतात, महाराज कसाही भेटू द्या, फक्त पंक्तीमध्ये बुंदीचे लाडू असायला पाहिजे की झालं. एक सांगू तुम्हाला, कुंडली 100% जोडा.
पण अलीकडच्या काळामध्ये कुंडलीपेक्षा दोघांचे विचार जुळतात का नाही याची फार मोठी दखल घ्या. कारण अलीकडच्या काळामध्ये विचार न जुळल्यामुळे सगळ्यात जास्त संबंध तुटतायत. आणि एक महत्वाचं मार्गदर्शन, खर तर कदाचित येणाऱ्या 7 दिवसात तुमच्याशी बोलत असताना माझा अभ्यास, माझं वय, माझा अनुभव थोडासा कमी पडेल, पण व्यासपीठावरून काहीतरी चांगलंच सांगावं लागतं म्हणून जबाबदारीने तुमच्या समोर बोलतो. परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना समर्पणानं ज्याप्रमाणे आपण परमार्थ करत असतो, तसं कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस बायको जर बोलली ना तर वाईट मानून घ्यायचं नाही, किंवा नवरा जर बोलला तर कधी वाईट मानून घ्यायचं नाही. कोण बोलतो याच्यापेक्षा काय बोलतोय याच्यावर कधीतरी चिंतन करा. दृष्टांत बघा किती सुंदर आहे. तुलसीदास बाबांचा विवाह झाला, काही दिवस उलटून गेलेत. एक दिवस तुलसीदास बाबा बाहेर गेलेले होते आणि रत्नावलीला अत्यंत अर्जंट मध्ये आपल्या माहेरीमध्ये काहीतरी कामानिमित्त जावं लागलं. ती रत्नावली माहेरी निघून गेली. सायंकाळच्या वेळेला तुलसीदास बाबा घरी आले. या रूम मध्ये पाहतात रत्नावली दिसत नाही, तिकडच्या खोलीत पाहतात दिसत नाही, पूर्ण घर शोधून काढलं तरी रत्नावली दिसत नाही. शेजारी चौकशी केली, लक्षात आलं माहेरी गेले. म्हटले काहीतरी अर्जंट काम पडलंय. तिथं माहेरी गेली आहे म्हटले, बरोबर आहे, पण माझं मन तिच्याशिवाय आता 1 मिनिट सुद्धा लागत नाही. असे बरेच महात्मे असतात. लग्नाच्या आधी एकही कथा कीर्तन त्यांचं चुकत नाही, आणि लग्न झालं की त्यांचा मंदिराशी संबंध तरी नाहीच म्हणता का? त्यांना आवडणारे तुम्हीच आहेत. लग्नाच्या आधी बिचारा चप्पल घालून बाहेर निघायचा, घराच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून खाली उतरायचा आणि जाताना आईला सांगायचं, आई कथा ऐकून आलोच बरं का. लग्नाच्या आधीच सांगतोय. लग्न झाल्यानंतर चपलेपर्यंत सुद्धा आवाज होणार नाही, एवढ्या दबक्या पावलानं चपलेपर्यंत जावं लागतं. चप्पल घालून चुकून जर चपलीचा आवाज आला तर मग मधून आवाज येतो, अहो कुठं. म्हटले सुदाम भाऊंनी सुंदर रामकथेचं आयोजन केलेलं आहे, कथेला जावं लागणार आहे, वर्धापन दिन आहे. माहित आहे ना तुमचे देव किती पाण्यात आहेत. वा घरात. काय वाटतं, मंडपात का घरात? तुम्ही लई इमानदार आहे खरंच, घरातच. पण ज्याच्यावर संस्कार उत्तम असतात ना त्या घरातली पत्नी सुद्धा परमार्थ करण्याकरता कधी थांबवत नाही, आणि त्या घरातला पती त्या पत्नीला सुद्धा परमार्थ करण्याकरता कधी अडवत नाही. त्याला उत्तम संस्कार असावे. संस्काराकरता फार गरजेचं आहे. मन लागत नाही तुलसीदास बाबांचं. रात्री 12:30 वाजता भेटण्याकरता निघाले. मंद मंद पाऊस त्या ठिकाणी चाललाय. जात असताना एक ओढा लागला मध्ये. पार कसा करावा कळत नाही, पण शास्त्र सांगतं कामातुरा नाम भयम न लज्जा. कामातुर माणसाला भय आणि लाज या दोन्ही गोष्टींपैकी एकाचंही भान राहिलेलं नसतं. ओढ्यामधून जात असताना काहीतरी वस्तू वाहत येताना दिसली. तुलसीदास बाबांच्या मनात भाव निर्माण झाला, अरे मला असं वाटलं माझ्या पत्नीविषयी मलाच एवढी आतुरता आहे. तिला कदाचित अंतरंगात भाव असेल की माझे पतिदेव कधीही माझ्यासाठी येऊ शकतात, म्हणून कदाचित तिने माझ्याकरता काही व्यवस्था केलेली असावी. तो वाहत येणारा ठोकळा काहीतरी बघितला, त्याच्यावर बसले. तो जरा पार केला, पैल तीराला गेले. रत्नावलीच्या माहेरी पोहोचले. 2 मजल्याचं घर आहे. वरच्या मजल्याला रत्नावली राहते. खालच्या दारावर जर थाप टाकावी तर सासरे म्हणतील एवढ्या रात्री काही एवढं महत्वाचं काम पडलं की तुलसीदास बाबांना यावं लागलं. इकडं तिकडं बघितलं तर त्याच माडीच्या एका कोपऱ्याला लांब अशा प्रकारच्या दोरीसारख्या आकाराचं काहीतरी लटकताना दिसलं. त्याचा आधार घेतला, वरच्या मजल्याला चढले, दारावर थाप टाकली. दरवाजा उघडता बरोबर रत्नावली बघते तर काय, आपले मालक रात्री 1-1:30 वाजता. प्रभू अहो वेळ बघितला का? हो म्हटले. एवढ्या रात्री येण्याचं कारण तरी काय? म्हटले बघ तू माझी अर्धांगिनी, तुझ्यापासून मी लपवू शकत नाही. मला 1 मिनिट सुद्धा तुझ्यापासून राहवल्या जात नाही. रत्नावलीला एवढं वाईट वाटलं आणि शास्त्र असं सांगतं उपदेश बोलत्या आधी. रत्नावली बोलायला लागली, प्रभू क्षणिक आनंद देणाऱ्या या कातडीवर आकर्षक होऊन जर तुम्ही माझ्याकडे आलं असाल तर ज्यावेळेस मी 70-80 वर्षाची होईल त्यावेळेस एक प्रेम असंच राहणार.
जेवढं प्रेम माझ्यावर करून माझ्यावर आसक्ती ठेवून माझ्याकडे आकर्षितून इथपर्यंत आलात ना, एवढीच ओढ ज्या भगवंताने हे शरीर दिलाय त्या भगवंताकडे जर एवढी ओढ एवढं प्रेम लावलं असताना तर कदाचित आतापर्यंत जगाचा मालक स्वतः भेटायला आला. शब्द बायकोचे आहेत पण मानवी जीवनामध्ये उद्धार करण्याचे शब्द आहेत. मी बोलून गेलो तुम्हाला, उपदेश भलत्या आधी उपदेश कोण करतो हे महत्वाचं नाही, उपदेश कशाचा करतो हे महत्वाचं आहे. कारण आपल्या संप्रदायामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत. बालकानं आईला उपदेश केलेला आहे, पोरानं बापाला उपदेश केलेला आहे, आईनं लेकरांना उपदेश केलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. भागवतामध्ये कपिल देवहूती संवाद येतो. कपिलांनी देवहूती म्हणजे आपल्या आईला स्वतः उपदेश केलेला आहे. देवहूतीने हे नाही म्हटलं तू माझा पोरगा आहे मी कसा ऐकू. उपदेश करणारा जर योग्य असेल आणि योग्य घटनेचा उपदेश करत असेल तर लेकरू का असे ना त्याचं ऐकून घ्यावं लागतं. उपदेश बालकानं आईला उपदेश केला, कपिलांनी देवहूती मातेला उपदेश केला, बालकाने बापाला उपदेश केला. भागवतामधली दुसरी कथा आहे का, गोकर्णजी महाराजांनी आत्मदेवाला म्हणजे आपल्या वडिलांना उपदेश केला, भावानी भावाला उपदेश केला, गोकर्णांनी धुंदुपकारीला उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. अजून एवढंच नाही, ऋषभदेवांनी आपल्या 100 मुलांना उपदेश केलेला आहे. एवढंच काय, चुडाला नावाची राणी आहे, त्या राणीने आपल्या पतिदेवाला उपदेश केलेला आहे. आणि सगळ्यांच्या परिचयातच उदाहरण द्यायचं झाल्यास ज्ञानोबांनी जेवढी आपली अभंग गाथा लिहून ठेवली त्या गाथेमध्ये एक प्रकरण आहे, मदालसा नावाचं प्रकरण. नवजात जन्माला आलेल्या त्या शिशुला, त्या बालकाला त्या मदालसेनं पाळण्यामध्ये टाकावं आणि पाळणा हलवताना त्याला उपदेश करावा, बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे पूर्णी कीटकांचा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा स्मरे त्या हरिहरा शरण जाय रे गोविंदा परियसी मदाला आपल्या मुलाला. म्हणून उपदेश कोण करतोय महत्वाचं आहे. पत्नी बोलली ना म्हटले, पण खूप मोलाचं बोलली. जेवढं प्रेम माझ्यावर आहे एवढं प्रेम जगाच्या मालकावर केलं असतं तर येत कदाचित जगाचा मालक आतापर्यंत स्वतःहून भेटायला आला असता. खरंच आहे, काय चुकीचं बोलली म्हटली माझी पत्नी, योग्य तर बोलली, पण उपदेश केलायच ना म्हणे. तर मग आता चांगल्या कामाकरता माणसानं वेळ घालवायचा नाही. आनंद वाटला, चांगल्या कामाकरता वेळ घालवायचा नाही. सुदाम दादा
तुम्ही अंतरंगापासून केलेलं कार्य पहिल्याच दिवशी सार्थकतेला पोहोचलं. उद्यापासून मंडप वाढवावं लागणार आहे तुम्हाला. अंतरंगापासून केलेला परमार्थ निश्चितच फळ देत असतो. अंतरंगामध्ये भाव निर्माण झाला. काय काय चुकीचं काय बोलले म्हटले माझी बायको. एवढं खरंच जर प्रेम भगवंतावर केलं असतं तर योगियाच्या ध्यानी ध्याता न तुळसी तो परमात्मा भेटलाच असताना आतापर्यंत. इतिहास ग्रंथ वाङ्मय शास्त्र पुराण साक्ष देतात की ज्यांनी मनापासून त्याचं चिंतन केलं तो धावत आलेला आहे स्वतःहून. ठरवलं त्या दिवसापासून निश्चय झाला आता त्याला भेटायचं म्हणजे भेटायचं. आणि मग प्रयाग क्षेत्राकडे निघाले. तिथून काशीला गेले. आता राम दर्शनाची आस अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि शास्त्र असं सांगतं मानवी जीवनामध्ये जोपर्यंत अंतरंगामध्ये आस निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंताची भेट सुद्धा माणसाला प्राप्त होत नाही. शास्त्रकार किती गोड बोलतात ऐका. परमात्म्याच्या दरबारामध्ये याच गोष्टीची फार दखल घेतली जाते बरं का. किमान ज्या ठिकाणी वाकायला पाहिजे त्या ठिकाणी तरी वाका. आपली पूर्वज फार हुशार होते. बाकीराव मामा, कैलास दादा, आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांना माहित आहे हा माणूस प्राणीच असा बनवला गेला. एकदा चांगला वाटला तर त्याच्यामध्ये 1000 दोष असू द्या एकही दिसत नाही. तोच एकदा आपल्या नजरेमध्ये वाईट झाला त्याच्यामध्ये 10,000 चांगले गुण असू द्या एकही डोळ्याला दिसत नाही. एवढा विचित्र प्राणी हा कुठंच वाकत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी काय केलं किमान मंदिराची प्रवेशद्वार अशी लहान लहान ठेवली होती. इथं तरी बाबा वाकून जा किमान. आता तो एवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये फिरायला लागला जीर्णोद्धाराच्या नावाखाली ती दरवाजी मोठी करून टाकली. नम्र व्हा. भगवंत भेटतो. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. त्याच्या ठिकाणी नम्रता असणं फार गरजेचं आहे. अंतरंगामध्ये भाव निर्माण झाला. साधू संत बोलतात पुसावे से हेचे वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करीन. प्रत्येकाला अंतरंगामध्ये भाव निर्माण झाला. मनामध्ये भाव आहे. कधीतरी आता ही कथा जी श्रवण केली होती गुरुवारांच्या माध्यमातून ही कथा सांगायची. कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगायला सुरुवात केली आणि मग भाव निर्माण झाला. ज्याची कथा सांगतोय आता त्यांची भेट होणं फार गरजेचं आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग असा उदयाला आला. एका गावामध्ये कथेचं आयोजन करून गोस्वामी तुलसीदास बाबा ती कथा सांगत होते, ऐकवत होते लोकांना. 5 दिवस रोज सकाळी बहिर्दिशेला जायचे ना तर त्या बहिर्दिशेहून माघारी येत असताना त्या डब्यामध्ये जे पाणी राहायचं ते पाणी एका बाबडीच्या खोडावर येताना टाकून द्यायचं. तो स्वाभाविक दोष माणसाचा. 5 दिवस सतत त्या बाबडीच्या खोडावर ते पाणी टाकलं आणि 5व्या दिवशी त्या बाबडीच्या खोडावर राहणारं पिशाच म्हणजे भूत प्रसन्न झालं आणि तुळशीदास बाबांच्या समोर. तुळशीदास बाबांना म्हणतात बाबा खूप प्रसन्न आहे म्हटले मी तुमच्यावर. काय मागायचं ते मागा, तुमच्या अंतरंगातली इच्छा पूर्ण करतो. तुळशीदास बाबा मनातल्या मनात बोलायला लागले. ऐकलं होतं की भक्ती केल्यानंतर देव प्रसन्न होतो. मला भूत प्रसन्न झालाय म्हटले. काय करू आता, काय करायचं म्हटले. भूत ते भूत आपल्या अंतरंगातली इच्छा आहे ना काढून टाकू म्हटले. नक्की देणार म्हटले. हो माझ्या अंतरंगाची इच्छा आहे. तुम्ही म्हणाल ती इच्छा तुमची पूर्ण करतो. सांगा लवकर काय पाहिजे म्हटले. एक काम करा ना. खूप सुंदर उपदेश केला माझ्या पत्नीने मला. माझ्या गुरुवारांच्या माध्यमातून सुद्धा मी रामकथा श्रवण केली. आता ती लोकांना ऐकवतोय म्हटले. मला माझ्या रामांची भेट घालून देता का म्हटले. भूत म्हणायला लागला माफ करा म्हणे तुळशीदास बाबा पण रामांचा आपला काही संबंध नाही म्हटले. मग तुळशीदास बाबा म्हटले विनाकारण बोलायचं. मी प्रसन्न आहे काय मागायचं मागून घ्या. निघालो म्हटले मी. भूतांनी परत थांबवलं. ते पिशाच्य बोलायला लागलं. नाही नाही जाऊ तर नकाच म्हटले. तुम्ही मला मुक्तता प्राप्त करून दिली, तृप्ती करून दिली म्हटले. माझ्या माध्यमातून तृप्ती कशी झाली पण तुमची. अहो म्हटले तुम्ही बहिर्दिशेला येताना जे पाणी आणायचे ना शिल्लक राहिलेलं पाणी इथं टाकून द्यायचे बाबडीच्या कडेवर आणि मी पिशाच्य योनीला असल्यामुळं मला पवित्र अन्न किंवा पाणी खाण्याची अनुमती नाही.
तुम्ही आणलेलं पाणी बहिर्दिशेला आणल्यामुळे ते अपवित्र आहे, त्याच्यामुळे माझी तृप्तता झाली, तुम्हाला तर काहीतरी घ्यावंच लागणार. नाही म्हटले, पण माझी सुद्धा एक आंतरिक इच्छा आहे, द्यायचं असेल फक्त प्रभू रामांची भेट घालून. त्याने डोकं खाजवायला सुरुवात केली. कोणी? भूताने. बरोबर. काय करावं बाबा आता? 2 मिनिट थांबून तो भूत ते पिशाच बोलायला लागला. तुलसीदास बाबा रामांची भेट तर घालून नाही देऊ शकत, पण रामांची भेट घालून देणाऱ्या माणसाची भेट करून देऊ शकतो. चालेल म्हटले, हरकत नाही. कोण आहे व्यक्ती? म्हटले बाबा, ज्या गावामध्ये तुम्ही कथा सांगतायत ना, म्हटले एक म्हातारा व्यक्ती रोज सर्व मंडप येण्याच्या आधी येऊन मुख्य श्रोत्याच्या त्या ठिकाणी बसत असतो, कथा श्रवण करतो. आणि सगळी लोक कथा श्रवण करून झाल्यानंतर ज्यावेळेस माघारी निघतात, सगळी लोक गेल्यानंतर ते म्हातारे बाबा जातात. सर्वांच्या आधी येतात, सर्वांच्या नंतर निघून जातात. म्हटले मग त्यांचं काय करायचं? म्हटले बाबा, तुलसीदास बाबा ऐका, ते म्हातारे बाबा दिसतात म्हटले मनुष्याच्या स्वरूपामध्ये, पण साक्षात हनुमंतर आहे की जे म्हातारे बाबांच्या स्वरूपात येतात आणि कथा श्रवण करतात. म्हटले हनुमंतरायांचा कथा श्रवणाशी काय संबंध आहे? उत्तर हनुमान चालीसेमध्ये प्राप्त होईल. रामचरित सुनिवे कोरसिया. 6व्या दिवशी आतुरता लागली. खरंच कोण म्हातारे बाबा येतात का? 6व्या दिवशी बघितलं, एक म्हातारे बाबा प्रसन्न मुद्रेमध्ये येऊन बसलेले आहेत समोर. जसा जसा कथेमध्ये भाव निर्माण होत आहेत, त्या म्हातारे बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव तसे वेगळे वेगळे निर्माण त्या ठिकाणी होत आहेत. निरीक्षण केलं 6व्या दिवशी, सगळी लोक गेली आणि मग ते म्हातारे बाबा गेले. ठरवलं 7वा दिवस येणार आहे ना जागराचा, आता यांचे पाय पकडायचे, कारण 8व्या दिवशी काल्याच्या दिवशी जर नाही भेटले मग काय करायचं? 7वा दिवस उजाडला, निरीक्षण केलं, तेच म्हातारे बाबा सर्वांच्या आधी येऊन बसलेले होते. प्रसन्न मुद्रा आहे. हनुमंतरायांचं जीवनचरित्र आहे तसं. हिंदी मधली आरती जर वाचली तुम्ही हनुमंतरायाची, तर काय आरती आहे? आरती की जय हनुमान लला की. लला, लला कोणाला म्हणतात? छोट्या बाळाला. आणि छोटं बाळ कधी कसं असते? प्रसन्न असते, कायम हसत असतं. अगदी तशी प्रसन्नता मुद्रा आहे, म्हणून आरती की जय हनुमान लला की असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. 7वा दिवस उजाडला, सगळ्यांच्या आधी येऊन बसले. तुलसीदास बाबांनी निरीक्षण केलं, सगळी लोक गेलेत, आता माघारी ते सुद्धा म्हातारे बाबांनी व्यासपीठाला वंदन केलं, निघाले. तेवढ्यामध्ये तुलसीदास बाबांनी आनंदाच्या भारामध्ये व्यासपीठाला उडी खाली घेतली, धावत धावत गेले आणि तुलसीदास बाबांनी हनुमंतरायांचे दोन्ही पाय पकडले. ते म्हातारे बाबा म्हणायला लागले, महाराज महाराज काय करताय तुम्ही? कथाकार कीर्तनकार, तुमचं दर्शन आम्ही घ्यायला पाहिजे, आमचं दर्शन काय? म्हणून तुलसीदास बाबा म्हणायला लागले, प्रभू माफ करा, पण या भक्ताची एवढी सुद्धा परीक्षा नका घेऊ. बाकीच्या लोकांसारखी प्रापंचिक मागणी तुमच्या समोर मांडणारच नाही, फक्त ज्यांना तुम्ही हृदयात ठेवलंय त्यांचं दर्शन होईल असं एक मार्गदर्शन काहीतरी भाव आहे तुलसीदास बाबांच्या. अंतरंगातली निर्मळता पाहिली हनुमंतरायांनी आणि सांगितलं, तुलसीदास बाबा तुमच्या मनामध्ये कोणताही कलह नाही, तुमचं हृदय परिपूर्ण अवस्थेत फक्त श्रीरामांनीच भरलेलं आहे. आज तुम्हाला शब्द देतो, तुम्ही चित्रकूटला जा, मंदाकिनी नावाची नदी मंद मंद तिथे वाहते, त्या मंदाकिनीच्या तटावर बसून तुम्ही त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन करा. एक दिवस साक्षात प्रभू येतील आणि तुम्हाला दर्शन देऊन जातील, तुम्हाला प्रयत्न सुद्धा करायची गरज नाही. हनुमंतरायांचे शब्द आहे. हनुमंतरायांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आनंदाच्या भरामध्ये मुखामध्ये नामचिंतन करत आता चित्रकूटच्या भूमीकडे तुलसीदास बाबा निघाले. श्रीराम जय जय राम. श्री
कशी प्राप्त करावी हे सामान्यांना कळत नाही. ज्यावेळेस हनुमंतरायांसारखे साधू भेटतात त्यावेळेस या जीवाला परमात्म्याची प्राप्ती होते. आणि हनुमंतरायांचं उदाहरण एवढं दिव्य तेज पुण्य आहे. साक्षात जगज्जननी असणाऱ्या जानकी मातेनं हनुमंतरायांना म्हणावं लंकेत भेट झाल्यानंतर सांगवा मारुती कधी भेटेल रघुपती. जानकी मातेला सुद्धा प्रभुरामांची प्राप्ती आणि प्रभुरामांना जानकी मातेची प्राप्ती ज्यांच्या मधल्या दुव्यामुळे झाली तो दुवा म्हणजे साक्षात हनुमंत. सुग्रीवाला त्याचं राज्य प्राप्त करून नेण्याकरता जर कारण कोण असेल, प्रभुरामांची भेट करून नेण्याकरता कारण जर कोण असेल, तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाय राजपद दे. एवढंच नाही, विभीषणाला सुद्धा विशिष्ट अधिष्ठान प्राप्त जर कोणाकडे झालं असेल तर त्यावेळेस सुद्धा त्या साधूंनी मध्यस्थी केली. ते दिव्य तेजस्तेतले साधू म्हणजे हनुमंत आहे. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाणा. म्हणून परमात्म्याच्या नामचिंतनावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तो परमात्मा एक दिवस स्वतः तुम्हाला भेट देण्याकरता येईल. तुळशीदास बाबा मंदाकिनीच्या तटावर गेले. किती लोक गेलेत आतापर्यंत चित्रकूटला? बाकीचे कांदे लावायला जातात का? अरे कधीतरी घराच्या बाहेर निघा, कधीतरी प्रभूच्या दर्शनाचे अंतरंगामध्ये. एक सांगू का तुम्हाला, तो भगवंत आहे जो तैसा मज कारणे मीही तैसाची त्या कारणे. आम्ही प्रतिवर्षी आमच्या राहुल महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर कथेचं आयोजन करत असतो. कधीतरी सहभागी व्हा त्याच्यामध्ये. ही जी कथा आपण ऐकतो ना, मनात कधीतरी इच्छा निर्माण होऊ द्या. कशीशील ती चित्रकूटची भूमी जिथं तुळशीदास बसलेले होते, अजूनही तशीच आहे. तुळशीदास बाबा मंदाकिनीच्या तटावर गेले. मंदाकिनी हळूहळू मंद गतीने त्या ठिकाणी वाहते. एक वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या खाली चबुतर आहे. त्या चबुत्यावर बसून चंदन उघडतात तुळशीदास बाबा, चंदन. आणि मनामध्ये भाव चाललाय, रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई. रामचरण सुखदाई रामचरण सुखदाई म्हणून भजन सुखदाई. आणि एक दिवस भाग्य उजाडायला आलं. जगाचे मालक लक्ष्मणा सकट त्या ठिकाणी चालत आले. जे चंदन त्या ठिकाणी तुळशीदास बाबा उघडत होते ना, एवढं मनाला आकर्षण करणारं सुगंधित चंदन होतं. त्या चंदनाचा सुगंध प्रभू श्रीरामचंद्रांपर्यंत पोहोचला. त्या घरामध्ये अंतरंगामध्ये विशिष्ट घर केलं. त्या चंदनाच्या दिशेनं, त्या सुगंधाच्या दिशेनं प्रभू रामचंद्र चालत आले. ज्यांच्या भेटी करता एवढा प्रयत्न चालू होता ना, त्या तुळशीदास बाबांच्या समोर येऊन साक्षात प्रभू श्री रामचंद्र हजर झाले. आणि प्रभू रामचंद्र तुळशीदास बाबांना काय म्हणतात माहितीये काय का? आता मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. बोले मधुरवाणी में धनुर्धर बाबा देवो चंदन सियावर रामचंद्र की साक्षात प्रभू रामचंद्र चालत आले. मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. बोले मधुरवाणी में धनुर्धर बाबा दे दो चंदन. मधुरवाणी मध्ये त्या ठिकाणी बोलायला लागले, बाबा थोडं चंदन देताय का? खरं सांगा, तुळशीदास बाबांचा एवढा प्रयत्न, एवढा अट्टास कोणाच्या भेटीसाठी चाललेला होता? प्रभू रामांच्या. समोर कोण उभा आहे? प्रभू राम. मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. बोले मधुरवाणी में धनुर्धर बाबा दे दो चंदन. तुळशीदास बाबा काय म्हणतात माहित आहे? तुळशीदास बाबा म्हणतात, बाळा तुझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून मला असं वाटतं एकतर तू राजपुत्र असावा
नाहीतर कोणीतरी साधू असावा. पण एक सांगू का म्हटलं तुला, मी माझ्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुला, जर चंदनाचीच अपेक्षा असेल तर माझ्यासारखे चंदन उघडणारे हजारो साधू या मंदाकिनीच्या तटावर आहेत. तू त्यांच्याकडे जा. थोडं काय, फार चंदन देतील, पण मला मात्र नामचिंतनामध्ये व्यत्यय आणू नको. ऐका थोडं माझ्याकडं. जो देव योगियाच्या ध्यानी ध्याताना तुलसी तो देव भेटलेला आहे. पण देवाची नुसती भेट होणं महत्वाची नसते, भेटलेल्या देवाचा परिचय होणं फार गरजेचा असतो. काय सांगता येतं, आतापर्यंत आपल्याही जीवनामध्ये भगवंत आपल्याला भेटून गेले असतील, कोणत्याही स्वरूपामध्ये गेले असतील, पण परिचय न झाल्यामुळे भेटलेल्या देवाचा भेटून सुद्धा उपयोग झालेला. भेटलेल्या देवाचा परिचय होण्याकरता साधूची श्रीगुरूची गरज असते, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस लोक मनामध्ये भाव निर्माण करतात, महाराज एवढे वर्ष झाले ग्रंथ वाचतोय, एवढे वर्ष झालेले आहे ग्रंथ वाचतोय, पण देव काय अजून भेटतच नाही. एक सांगू तुम्हाला, बारकाईनं वाक्य एका खूप सुंदर आहे. लोक म्हणतात महाराज बरेच वर्ष झाले ग्रंथ वाचतोय पण देव अजून भेटत नाही. एक सांगू, ग्रंथ हे देव भेटण्याकरता वाचायचे नसतात, भेटलेला देव समजण्याकरता ग्रंथ वाचायचे असतात. देव मोठा नाही आहे. ज्ञानोबांत स्पष्ट बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुखाचा विश्राम असणारे प्रभुराम प्रत्येकाच्या अंतर्गत भेटलेला देव कळावा याच्याकरता ग्रंथ असतात. तुलसीदास बाबांना स्वतः प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणतायत, मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन बोले मधुर वाणी वे धनोधर बाबा दे दो चंदन. पण बाबा म्हणतायत, बाळा मला त्रास नको देऊ, माझ्यासारखे हजारो साधू या मंदाकिनीच्या तटावर चंदन उघडतात, तू त्यांच्याकडे जा. पण भगवंताने एक शब्द अंडरलाईन करून ठेवला, मी माझ्या भगवंताचं चिंतन करतोय, नामस्मरण करतोय. आणि नामस्मरण शब्द ऐकल्या ऐकल्या देवाच्या चेहऱ्याची प्रसन्नता वाढली, कारण देवाच्या आवडीचा विषय नामस्मरण. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामचिंतन करताय का? सहज प्रश्न केला देवानी, तुळशीदास बाबा आता तर चंदन मी तुमच्याकडूनच घेणार, कारण नामधारक तुम्ही आहात. म्हणजे हे चंदन उघडत असताना याच्यामध्ये विशेष पुण्याची प्राप्ती झालेली असेल, तो भाग त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता संपन्न झालेला असेल. पण माझा एक प्रश्न आहे, म्हटले बाबा कोणत्या देवाचं चिंतन करताय हो तुम्ही? तुळशीदास बाबा काय बोलले माहितीये? तुम्ही कधी अयोध्याद्वारे दशरथाचं नाव ऐकलंय का म्हटले? कोणाला बोलताय? रामांना म्हणताय. तुम्ही कधी अयोध्याद्वारे दशरथाचं नाव ऐकलंय? देवानं स्मित हास्य केलं. जाऊ द्या म्हटले, बाळांनो तुम्ही हे ऐकलेलं आहे का? अवधपुरी रघुकुल मणी राम वेद वेदित दशरथ नाम धर्म धुरंधर गुणी अति ज्ञानी हृदय भगति मणी शारद पाणी. अयोध्या नावाची नगरी आहे म्हटले, बाळांनो ऐका. धर्म धुरंधर गुणी अति ज्ञानी हृदय भगती मणी शारंग पाणी. जो धर्म धुरंधर आहे, गुणी आहे, ज्ञानी आहे, हृदयामध्ये कायम शारंग पाणी परमात्म्याचं चिंतन करणारा राजा दशरथ त्या ठिकाणी राहतो. देवाचं स्मित हास्य करणं चालूच आहे, मनातल्या मनात बोलताय देव, आपलीच कथा आपल्याला सांगताय वाटतंय. एवढा मोठा अधिकार संपन्न असणारा राजा दशरथ पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून जगाचे मालक स्वतः अवताराला आले. त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं मी भजन करतोय. मग तर अजूनही स्माईल वाढली देवाची. देव म्हणायला लागले, आपलंच भजन चाललंय ना आपल्याला चंदन नाकारतायत. देवाने अजून थोडीशी चेष्टा केली. देव म्हणायला लागले, तुळशीदास बाबा ज्या भगवंताचं भजन चाललंय कधी बघितलंय का त्यांना? म्हटले नाही, आतापर्यंत तसं काही योग आला नाही. बरं किती दिवस झाले भजन करतायत? म्हटले खूप वर्ष झाले भजन करतायत. बरं एवढे वर्ष झाले भजन करूनही जर तो देव तुम्हाला भेट देत नसेल, एवढा जर तो कठोर अंतःकरणाचा असेल, द्या म्हणे सोडून त्या देवाला दुसरा देव पकडा. 33 कोटी आहे आपल्याकडे. पण तुळशीदास बाबा आहे ते आपल्यासारखे होते का? एकनिष्ठ आहेत. तुळशीदास बाबांनी
प्रभुरामांच्या गालावून दोन्ही हात प्रेमानं कुरवाडत फिरवले आणि नम्र शब्दामध्ये तुळशीदास बाबा बोलायला लागले. तुळशीदास बाबा म्हणतात, बाळांनो एक सांगू का तुम्हाला, माझ्या देवाला कठोर नका म्हणू. माझा देव कठोर नाही. विश्वाचं नियोजन चालक मालक तो आहे, त्याला सगळं सांभाळावं लागतं. माझ्यामध्ये असं कोणती पात्रता आहे की तुम्हाला भेटण्या करता येईल, दर्शन देईल. पण एवढं मात्र सांगू शकतो, आमचा देव कठोर नाही, मृदू स्वभावाचा आहे. श्री रामचंद्र कृपाळु भजो हरण भय. शास्त्र असं सांगतं. तुलसीदास बाबा बोलायला लागले,
श्री रामचंद्र कृपाळू कृपाळू आहेत म्हटलं, तुम्ही कठोर नका म्हणून म्हटले. रामचंद्रांच्या चेहऱ्यावरच स्मित असे अजून वाढतायत. आपल्या भक्तांचं आपल्यावर किती प्रेम आहे. ज्यावेळेस हा भाव निर्माण होत आहे अंतरंगामध्ये, परमात्म्यानं परत वाक्य काढलं. बाबा ठीक आहे म्हटले, तुम्हाला सांगून जर ऐकत नाही, तुम्ही जर तुमच्या देवाचं भजन करत असाल तुम्ही भजन करा, पण शेवटचं एकदा विचारतो, देणार आहे का चंदन? तुळशीदास बाबा परत बोलायला लागले. आले तुम्ही चंदनावरच परत एवढं सांगून सुद्धा, मी भजन करतोय हे सांगून सुद्धा ऐकत नाही. बाबा तुला चंदन पाहिजे का? तुझ्या हाताने घे, फक्त मला त्रास देऊ नको. कोण म्हणताय? तुळशीदास बाबा. कोणाला? प्रभू रामांना. रामांनी काय केलं माहित आहे? त्या चंदनाच्या थालीमध्ये एक बोट बुडवलं आणि त्या बोटाला आलेला चंदनाचा तिलक स्वतःच्या कपाळाला गेला आणि बोटाला राहिलेला जो चंदन होता ना त्याचा तिलक तुळशीदास बाबांच्या कपाळी टेकून दिला. ही सगळी प्रक्रिया हनुमंतराय ज्या वडाच्या झाडाखाली तुळशीदास बाबा चंदन उघडताय ना, त्या वडाच्या झाडावर पोपटाच्या स्वरूपात बसून, शुकांच्या स्वरूपामध्ये बसून पाहत होते. आणि हनुमंतरायांनी जबाबदारी घेतली होती की प्रभुरामांची भेट होईल. पण आता जर प्रभुराम या ठिकाणून निघून गेले तर परत तुळशीदास बाबांना कधीच आयुष्यात भेट होणार नाही. ही प्रक्रिया त्या ठिकाणी हनुमंतरायांनी बघितली आणि हनुमंतराय बोलायला लागले. मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर, मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घेते वर तिलक करे रघुवीर श्री राम तिथं होणाऱ्या प्रसंगाचं वर्णन हनुमंतरायांनी केलं. मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसेवर तिलक करे रघुवीर. रघुवीर शब्द ऐकला तुलसीदास बाबांनी, आपली जागा सोडली, उभे राहिले. पुढे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर तुलसीदास बाबा हात जोडून नम्रतेनं बोलताय. प्रभू जो शब्द मी ऐकला रघुवीर. मग प्रभूंनी स्मितहास्य केलं, अंतकरणावर हात ठेवला. तुळशीदास बाबा रघुवीर मीच, कौशल्यानंदन मीच, दशरथ नंदन मीच, अयोध्या मीच. डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या तुळशीदास बाबांच्या. तुळशीदास बाबा म्हणतायत प्रभू सगळ्या जगानं तुमच्या समोर हात पसरवावे, तुम्ही स्वतः गेल्या कितीतरी वेळापासून माझ्या समोर हात पसरवत आहे. तुमच्या दारातून कोणाचा पसरवलेला हात कधी माघारी येत नाही, त्याच्यामध्ये काही ना काही प्राप्तच होतं. आणि जगाच्या मालकानं हात पसरून सुद्धा मी त्याला नाकारलं. म्हटलं देवा काय माझ्या जीवनामध्ये मी पाप केलं असेल, का तुमचा परिचय दिला नाही माझ्या समोर उभे असताना? प्रभू बोलायला लागले तुळशीदास बाबा स्वतःचा परिचय जर मी स्वतःच द्यायला बसलो तर भक्ती या शब्दाला काही अर्थच जगामध्ये उरणार नाही. पण आता मात्र तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये अगदी पारंगत झालेला आहात. तुळशीदास बाबा म्हणतात तरी सुद्धा मला प्रश्न आहे, हे शब्द तुम्ही काढले नाही, मग तुमचा परिचय तर तुम्ही तर भेटले केव्हाचेच होते, पण मला कळालं नाही भेटलेल्या देवाचा परिचय देणारा कोण आहे, ते शब्द कोणाचे आहेत. त्यांनी माझ्या समोर यावर हनुमंतराय समोर आले. एका बाजूने जगाचे मालक आहेत, दुसऱ्या बाजूने सेवक आहेत आणि दोघांच्या समोर तुळशीदास बाबा आहेत. प्रश्न पडला दर्शन कोणाचं आधी घेऊ? स्वामींचं घ्यावं तर स्वामी कधीचेच भेटले होते, त्यांना तर मी मगत म्हणत होतो निघून जा निघून जा, नका त्रास देऊ. सेवकाचं घ्यावं तर त्यांचे मालक इथं उभे आहेत. मनोमय भाव आपण म्हणत असतो ना, गुरु गोविंद जोनो खडे काके लागो पाव, लेकिन बलिहरी गुरु आपकी जो गोविंद देव दिखाओ. देव तर भेटलेलाच होता, पण हनुमंतरायाने जर हे वाक्य काढलं नसतं तर भेटलेल्या देवाचा भेटून सुद्धा उपयोग झालेला नसता. भेटलेल्या देवाचा परिचय होण्याकरता आवश्यकता आहे श्री गुरूंची, आवश्यकता आहे साधूंची, आवश्यकता आहे विश्व गुरु श्री संत निवृत्तीनाथ दादांची, आवश्यकता या सगळ्या गोष्टी मानवी जीवनामध्ये. म्हणून कधीतरी एकांतात जाऊन विचार करा, एवढा मोठा दिव्य ग्रंथ रामचरितमानस तुळशीदास बाबांनी लिहिला आणि हनुमान चालीसा सुद्धा तुळशीदासांनीच लिहिली, पण गुरु करत असताना रामानं नाही केलं. मग श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधा वरण रघुबर विमल जसु जो बुद्धि
भेटलेला देवाचा परिचय होण्याकरता साधू संतांची श्रीगुरूंची नितांत गरज असते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो, राम नाम तो हर कोई लेवे ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस राम नाम से ध्रुव प्रहलाद तर गयो नाम कुछ और, बोला जय श्रीराम. प्रयत्न करायचा आहे मानवी जीवनामध्ये. आता अंतरंगामध्ये भाव निर्माण झालाय. ऐका, फिरत फिरत एकदा तुलसीदास बाबा हनुमंतरायांची आज्ञा घेऊन अयोध्या, चित्रकूट, काशी या परिसरामध्ये फिरलेत. भगवंताच्या नावाचा प्रचार प्रसार केला. एक वेळेस प्रयाग क्षेत्रामध्ये ते गेले. अयोध्या, काशी, प्रयाग आणि चित्रकूट. अयोध्येमध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र, काशीमध्ये भगवान श्री काशी विश्वनाथ, प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगम आणि चित्रकूट भूमी अनेक कारणाने युक्त आहे. अत्री ऋषी असेल, अनुसूया माता असतील, प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य त्या ठिकाणी असेल, अनेक कारणाने युक्त आहे. कधी जर यात्रेला गेलात तर जास्तीत जास्त 200 ते 250 किलोमीटरच्या आतमधले सगळीची सगळी ठिकाणं त्या ठिकाणी पाहण्याकरता मिळतात. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये आता गोस्वामी तुलसीदास बाबा जातात आणि त्यांना एका महान तपस्वी साधूंची भेट होते. त्यांचं नाव आहे भरद्वाज ऋषी. गोस्वामी तुलसीदास बाबा वर्णन करतात, भरद्वाज मुनी बसई प्रयागा, भरद्वाज मुनी बसई प्रयागा, भरद्वाज मुनी बसई प्रयागा, भरद्वाज मुनी बसई प्रयागा, तेरा ही राम पदयति अनुरागा, 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 तापस समाधान दया निधान परमार्थ परम सुधान, भरद्वाज मुनि बसई प्रयागा, भरद्वाज मुनि बसई प्रयागा, भरद्वाज मुनि बसई प्रयागा, भरद्वाज मुनि बसई प्रयागा. भरद्वाज ऋषी बसई प्रयागा. प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज ऋषी राहतात. तिने रामपद अति अनुरागा. त्यांची सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावर एक विलक्षणच भक्ती आहे. तुलसीदास बाबा त्यांच्या ठिकाणी गेले, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. आता मनामध्ये भाव निर्माण झाला. कथा तर तशी आपण सांगतोच आहे म्हटले, लोकांना श्रीगुरूंकडून ऐकली. हीच कथा जर आपण काव्यामध्ये रचना केली तर गावोगावी हिचा प्रचार प्रसार होईल. मी असलो का नसलो का लोकांना कथेचा आनंद घेता येईल. कथेची रचना करायला सुरुवात केली, पण संस्कृत मध्ये रचना केली. काय झालं, आज कथा लिहिली, रात्री झोपले, सकाळी उठले, ती कथा आपोआप पुसल्या जायची. दुसऱ्या दिवशी प्रयत्न झाला, संस्कृत मध्ये कथा लिहिली, रात्रभर निवांत विश्रांती केली, सकाळी उठून बघतात कथा पुसल्या गेली. का होतं तसे? तसं भोलेनाथ एक दिवस स्वप्नात आले तुलसीदास बाबांच्या. सांगतायत तुलसीदास बाबा, संस्कृत मध्ये आधीच कवीश्वर असणाऱ्या वाल्मिकांनी रामकथेची रचना केलेली आहे. आता परत संस्कृत करायचं म्हटलं म्हणजे अवघड निर्माण होईल. आता तुम्ही संस्कृतामध्ये रचना न करता प्राकृतामध्ये रचना करा, जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला या कथेचा आनंद घेता यायला पाहिजे. मग तुलसीदास बाबांनी प्राकृतामध्ये चौबाई, दोहे आणि सोरटे अशा प्रकारच्या लक्षणाला युक्त एक ग्रंथ तयार केला. ज्या तिथीला हा ग्रंथ पूर्ण झाला, चैत्र महिन्यातील 9वी तिथीला त्या काव्याची रचना पूर्ण झाली. प्रभू श्रीरामचंद्राची जन्मतिथी आणि या दोन्ही तिथ्या त्या ठिकाणी एकत्रित आहेत. गोस्वामी वर्णन करतात, 9वी भौम बार मधुमासा अवधपुरी यह चरित्र प्रकाशा. सुंदर अशा प्रकारच्या या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. आता प्रश्न निर्माण झाला, या ग्रंथाला नाव काय द्यायचं?
तर रचना झाल्यानंतर महत्वाची भूमिका असते ग्रंथाचं नाव देणं. ज्ञानोबरांनी भगवद्गीतेवर टीका केली, ज्ञानेश्वरी लिहिली, नाव काय द्यावं? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीला दिलेलं नाव वेगळं आहे. आपण ज्ञानेश्वरी म्हणतो का नाही? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीला जे नाव दिलेलं आहे ते आहे भावार्थ दीपिका. ज्ञानोबरांनी भगवंताच्या अंतःकरणातला भाव ओळखला, तोच भाव ओवीबद्ध करून लिहिला, म्हणून ग्रंथाला साजेल असं नाव दिलं भावार्थ दीपिका. असे अनेक प्रकार पाहण्याकरता मिळतील. याच रामायणावर टीका केली शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. भावार्थ रामायण म्हटलं गेलं त्या ठिकाणी, त्यातला भाव आणि अर्थ बघितला. असं एक प्रकरण अजून पाहण्याकरता मिळतं. एक साधू होऊन गेलेत खूप मोठे, वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्रांनी ग्रंथ लिहिण्याकरता घेतला. ग्रंथाचा काही 20% भाग पूर्ण झाला आणि मध्येच विवाह उठून उभा राहिला. विवाह झाल्या होण्याच्या आधी पत्नीकडून एक गोष्ट कबूल करून घेतली, जोपर्यंत मी हातामध्ये घेतलेला पूर्ण ग्रंथाची रचना पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये कुठलाच प्रापंचिक संबंध राहणार नाही. पत्नी म्हटली ठीक आहे, मला मान्य आहे. काय झालं, दिवसभर, आता आधी एकटेच होते घरामध्ये, त्याच्यामुळं दिवसभर रचना करायची, रात्री विश्रांती करायची. पत्नीनं काय केलं, पत्नी म्हटले प्रभू एक काम करूयात का, दिवसभर तुम्ही सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये त्या ठिकाणी कथेची रचना केला आणि रात्रीच्या वेळेमध्ये मी तुम्हाला दीप, त्या दीपाचा प्रकाश तुमच्या समोर पकडेल, तुम्ही त्याच्यामध्ये कथेची रचना पूर्ण करा. म्हटले हरकत नाही. दिवसभर सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी वाचस्पती मिश्रांनी कथेची रचना करावी, ग्रंथाची रचना करावी. आणि रात्रीच्या वेळेला त्यांच्या धर्मपत्नींनी दिव्यामध्ये तेल टाकावं, वात लावावी आणि प्रज्वलित असताना तो दिवा पुढे पकडावा आणि त्याच्या उजेडामध्ये रात्रीच्या वेळेला वाचस्पती मिश्रांनी तो ग्रंथ लिहावा. अनेक वर्ष निघून गेले, ग्रंथाची रचना पूर्ण झाली. ज्यावेळेस ग्रंथाची रचना पूर्ण झाली, शेवटची लेखणी खाली टेकवली, वाचस्पती मिश्रांनी बघितलं आपल्या समोर कोणीतरी एक स्त्री बसलेली, हातामध्ये दिवा पकडलेला आहे. तिलाच विचारतात आपला परिचय, तुम्ही कोण आहात? त्यांनी परिचय दिला, प्रभू अहो मी तुमची अर्धांगिनी आहे. विवाहाच्या आधी तुम्ही हा ग्रंथ रचायला घेतला होता, विवाह होण्याच्या आधी ही शर्यत, ही अट तुम्ही माझ्याकडून कबूल करून घेतली, ग्रंथ पूर्ण होईपर्यंत प्रापंचिक संबंध राहणार नाही, म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये मदत केली. ज्यावेळेस त्यांना या गोष्टीची माहिती पटली, त्या गोष्टीचं अस्तित्व कळालं, त्यावेळेस त्यांनी मनामध्ये भाव निर्माण केला, ग्रंथाची रचना जरी मी केली असेल तरी दिवसभर जेवढं सहकार्य माझं आहे, रात्रीचं तेवढंच प्रकाश दाखवण्याचा सहकार्य माझ्या पत्नीचं आहे. काय करावं, तर या ग्रंथाला पत्नीचंच नाव द्यावं. पत्नीचं नाव होतं भामती आणि त्या ग्रंथाला नाव दिलं भामतीनी बंध, ग्रंथाला नाव दिलं. तुलसीदास बाबांनी अगदी त्याचप्रमाणे रामकथेची रचना केली, चौपाया, दोहे, सोरटे सगळे लिहिले. पण आता ही कथा, या कथेला नाव काय द्यावं? मग लक्षात आलं या कथेचं अस्तित्व आहे, या कथेची निर्मिती होण्याच्या आधी ही कथा सगळ्यात आधी कुठून निर्माण झाली? गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे, भगवान श्री देवादिदेव महादेवांनी या कथेची रचना करून सगळ्यात आधी ही कथा आपल्या मनोमय स्थिर केली होती. तुलसीदास बाबा वर्णन करतात, रची महेश निज मानस तुम्ही बोर झाले का? चहा सांगू का? हो म्हटलं तरी हा काही चहाचा पेंडल नाही. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. असा आवाज पहिल्यांदा का नाही निघत? आम्हाला सांगावं लागतं म्हणा सगळ्या गोष्टी, त्यावेळेस आम्ही सगळं करत असतो.
सुंदर अशा प्रकारची रामकथा दिली. ही रामकथा कलियुगातली कामधेनू आहे. कामधेनू हो रामकथा कामधेनू आहे. रामकथा ही कलियुगातील कामधेनू गाय आहे. कामधेनू. आणि कामधेनू काय करते? प्रत्येकाच्या अंतरंगातल्या इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू असते. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे गाथ्यामध्ये. तुकाराम महाराज काय बोलतात माहित आहे? आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पाढाण समाये त्रिभुवनी, वानते सावडी नावते श्रीधरात, सरे वसुंधरात 14 भुवने. मानवी जीवनामध्ये कामधेनू प्रत्येकाच्या अंतरंगातली इच्छा पूर्ण करते. कलियुगामध्ये ही कामधेनू रामकथेच्या स्वरूपानं तुमच्या आपल्या समोर प्रगट झाली. रामकथेची रचना झाली. रामचरित मानस असं ग्रंथाचं नाव देण्यात आलं. आणि या ग्रंथाच्या सुरुवातीलाच 7 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या भगवंतांपासून तर साधू संतांपर्यंत, गुरुवर्यांपासून तर चांगल्या व्यक्तिमत्वापर्यंत, चांगल्या व्यक्तिमत्वापासून तर दुर्जनापर्यंत वंदन करणारी एकमेव जगातली कथा म्हणजे रामचरितमानस कथा आहे. इतरत्र ग्रंथामध्ये वंदन केलेलं आहे पण फक्त चांगल्यांनाच. परंतु रामकथा अशी आहे की या रामकथेमध्ये दुर्जनाला सुद्धा वंदन आहे की बाबा तू जर त्रास दिलास नसता तर मंदिरात जायची इच्छा कधी झालीच नसती. त्यांना सुद्धा वंदन केलं. ज्यांचं एक तोंड 1000 शेष असणाऱ्या त्या शेषांच्या बरोबरीला दुसरीची चेष्टा करत असताना होत असताना त्यांना सुद्धा वंदन केलं. सर्वात आधीचं वंदन जे केलेलं आहे त्या आधीचं वंदन केलेलं आहे गणपती बाप्पांना आणि सरस्वती मातेला. काय बोलतात तुलसीदास बाबा? वर्णानाम रेत संघानाम रसाणाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी अक्षर, अर्थसमूह, रस, छंद, मंगल यांची निर्मिती करणाऱ्या सरस्वती मातेला आणि गणपती बाप्पांना आम्ही वंदन करतो. तुलसीदास बाबांनी पहिल्या श्लोकामध्ये वंदन केलंय गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा ही मांगल्याची देवता आहे. जिथं ज्ञानोबराय सारख्यांनी सुद्धा बोलावं, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे श्री निवृत्तीदासू अवधारी तुझी. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ओवे आहे ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. काय आहे माहितीये का? जगामध्ये सगळ्या देवता आहेत. देव पंचायतनामध्ये आलेली पहिली देवता सुद्धा गणपती बाप्पा आहे. जशी प्रस्थानत्रय आहे ना तसे देव पंचायतन म्हणजे 5 देवता मुख्य सांगितलंय. गणपती बाप्पा, भोलेनाथ, भगवान श्री महाविष्णू, सूर्यदेव आणि आदि माया भगवती जगदंबा. देव पंचायतन. कुठलंही कार्य असू द्या, कुठलंही सामान्यातलं सामान्य कार्य असू द्या किंवा विशेषातलं विशेष कार्य असू द्या, कोणती पूजा कर्मकांड काही करा, सुरुवात कुठून होते? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मांगल्याची देवता आहे.
आणि हीच मांगल्याची देवता आपल्याला प्राप्त होत असताना एक सांगू, गणपती बाप्पा अजूनही जगाला कळलेले नाही. काय वाटतं तुम्हाला, कळाले? गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गणपती बाप्पांना काहीतरी समर्पण करावं लागतं. पण काय समर्पण करावं लागतं? मानवी जीवनामध्ये ज्या चुकीच्या भावना आपल्या अंतरंगामध्ये निर्माण होतात ना, त्या चुकीच्या भावना मी स्वतः करतोय याचा दोषी कदाचित मीच असेल, हे गुणदोष स्वीकारून गणपती बाप्पांच्या समोर मांडायचे असतात. कधीतरी हात जोडून नुसतं डीजे लावून नाचण्याकरता गणपती बाप्पा नाहीये बरं का. गणपती बाप्पा मांगल्याची देवता आहेत. एवढं मोठं उदर घेऊन आपल्या समोर आले आहेत ना, आपले दोष साठवण्याकरता आलेले आहेत. एवढे मोठे सुपासारखे कान घेऊन आले आहेत ना, तुमचे सर्वांचे गाराणे ऐकण्याकरता येतात. पण कधीतरी हात जोडून नम्रतेने बोला, तुझा अपराधी मी खरा. स्वतःचे दोष स्वीकारा कधीतरी आणि गणपती बाप्पांना सांगा, तुझा अपराधी मी. प्रामाणिकपणे मान्य करताय, तुझा अपराधी मी करा. आणि तुम्ही बाप्पाचं शासन करणारे गणपती बाप्पाला बोला, अंतरंगापासून बोला, माझी येऊ दे करुणा. तेव्हा माझी काळजी, माझी करुणा तुम्हाला येऊ द्या. तुमच्यापैकी अशी किती लोक आहेत ज्यांना असं वाटत नाही की आपल्या घराचं दुःख जावं आणि सुख प्राप्त व्हावं? वाटतं ना, प्रत्येकाचा प्रयत्न तेवढ्या करताच चालू आहे. देव मंदिर, नारळ, पूजा, अगरबत्ती हे कशा करता चाललाय? मानवी जीवनातलं दुःख जावं याच्या करता. ही विघ्न हरून नेणारी देवता आहे, सुख प्राप्त करून देणारी देवता आहे, दुःख हरून नेणारी देवता आहे. महाराज वर्णन करतात, विघ्न विनाशक गुणीजन पालक. भगवंत गणपती बाप्पा प्रत्येकाला प्राप्त होतात. माहित नाही अशी लोक नाही की गणपती माहित नाही, पण काय बोलावं हे सुद्धा कळायला पाहिजे ना. गणपती बाप्पांच्या समोर नको ते बोलून काय उपयोग आहे? जी घटना, जी वस्तू, जे शास्त्र, जो माणूस किंवा जो भगवंत ज्या कार्याकरता बनलाय तीच वस्तू तुम्हाला तो प्रोव्हाइड करेल ना. माझा एक प्रश्न आहे तुमच्या करता, मेडिकल मध्ये जा आणि तिथं म्हणा, दादा 1 किलो साखर देता का? जमेल नाही? मग किराणा दुकानामध्ये जा आणि त्यांना म्हणा टॉनिक द्या. त्याच्याकरता ते बनलेलंच नाही. जाऊ द्या. एक माणूस बाजारात गेला छत्री विकत आणायला. दुकानदाराला म्हणतो, दादा छत्री द्या. दुकानदाराने छत्री आणली हातामध्ये. घ्या म्हणे मालक, 200 रुपयाची छत्री आहे.
घेणारा म्हटला किंमत नका सांगू, याची गॅरंटी वॉरंटी, म्हटले नो गॅरंटी, मेड इन चायना. म्हटले नको दुसरी दाखवा. दुसरी छत्री आणली. मालक हे घ्या 500 रुपयाची छत्री आहे. अहो किंमत नका सांगू, किती चालणार म्हणे, 3 महिने, म्हणजे एक सीझन सुद्धा चालणार नाही की म्हणे. दुसरी दाखवा. मालक हे घ्या 1000 रुपयाची छत्री आहे. म्हटले किती चालणार, 1 वर्षभर. नाही याच्यापेक्षा चांगली दाखवा. त्या दुकानामध्ये जो एक मुलगा होता ना कामाला, तो हुशार होता. तो म्हटले मालक तुम्ही थांबा, मी हँडल करतो म्हटले कस्टमर. त्यांनी पहिली छत्री आणली 200 वाली आणि त्या ग्राहकाकडे गेला. मालक ही घ्या छत्री, 10,000 रुपयाची छत्री आहे, पण 50 वर्षाची गॅरंटी आहे. 50 वर्षामध्ये फाटली तुटली वापस घेऊन या, जशीला तशी नवी वापस करेल. 50 वर्ष. अरे वा, 50 वर्ष चालेल. म्हटले हो. गेले तर गेले म्हटले 10,000. ही पॅक करा. पॅक करतो म्हटले, पण ऐका काही नियम आहे. म्हटले काय? 50 वर्ष फाटणार नाही, तुटणार नाही, गॅरंटी देतो, पण 2 गोष्टीपासून या छत्रीला सावध ठेवायचं. म्हटले काय? या छत्रीला उन्हात काढायचं नाही, पावसात भिजू द्यायचं नाही. घेणारा म्हटलं मग हिच्या करता घरी गेल्या गेल्या देवघर बनवू का? ती बनली कशा करता? उन्हापासनं पावसापासनं माणसाचं संरक्षण करण्याकरता. त्या करताच उपयोग झाला नाही तर काय फायदा? तसं मानवी जीवनामध्ये माणूस बनलाय कशा करता, देह दिलाय कशा करता, देवे दिला देह भजना म्हटा, त्याच्या करता वापरच नाही झाला तर उपयोग काय? गणपती बाप्पा आपल्या करता गणपतीच्या स्वरूपाने आलेले आहेत, पण कशा करता? मानवी जीवनातलं दुःख हरून नेण्याकरता. आपण गणपती बाप्पांची आरती गात असतो, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. आता ही आरतीतला एक गोडवा आहे राहुल बाबा. ही आरती गाताना अशीच म्हणायची, फुल स्टॉप इथंच द्यावा लागतो, वार्ता विघ्नाची. पण याचा अर्थ लावत असताना खालचा नुरवी वरती घ्यावा लागतो, नाही तर अर्थ बदलतो. बघा तुम्ही, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. वार्ता विघ्नाची येऊ द्या का जाऊ द्या काही सांगितलं नाही. आणि खालची ओढ जर घेतली तर नुरवी पूर्वी प्रेम. नुरवी म्हणजे न उरवी, उरू देऊ नको, काय? प्रेम. अर्थ लागला का? नाही. मग अर्थ लावत असताना खालचा नुरवी वरती घ्यायचा. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे विघ्नाची वार्ता, नुरवी न उरवी, उरू देऊ नको. मग खाली काय राहिलं? पूर्वी प्रेम. आता फक्त तू आम्हाला प्रेम पुरव. प्रेम पुरवणारी देवता आहे. बोला जय श्रीराम. प्रेम पुरवणारी देवता आहे गणपती बाप्पा, म्हणून वंदन केलं. बरं जाऊ द्या, प्रश्न निर्माण होईल. वंदे वाणी विनायक म्हणजे सरस्वती मातेलाही वंदन केलं आणि गणपती बाप्पाला सुद्धा वंदन केलं. मग जर प्राप्त करायचं होतं, एक तर गणपतीलाच वंदन करायचं होतं, एक तर सरस्वती मातेलाच वंदन करायचं होतं. दोघांना का केलं? एवढा भाव सुंदर वर्णन करून सांगितला कथेमध्ये. शास्त्र असं सांगतं, एक वाणीची देवता आहे आणि एक ज्ञानाची देवता आहे. वाणीच्या देवतेला वंदन याच्या करता केलं कारण मला ही कथा जगाच्या समोर मांडायची असताना वाणीमध्ये प्रभुत्व यायला पाहिजे. आणि ज्ञानाच्या देवतेला वंदन याच्या करता केलं कारण ज्ञानाशिवाय मानवी जीवनामध्ये तुम्ही भगवंताच्या नावाचा प्रचार प्रसार करू शकत नाही. म्हणून वंदे वाणी विनायको वंदन केलं. तुम्ही जर त्या ठिकाणी थोडासा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही इकडे माझ्याकडे बघा, 350 किलोमीटर आलोय मी तुमच्यासाठी, नाही का? दोघांना त्या ठिकाणी वंदन केलं. काही लोकांकडं वाणी आहे, ज्ञान नाही. काही लोकांकडं ज्ञान आहे, वाणी नाही. काही लोकांकडं ज्ञानही नाही, वाणी नाही. पण आमच्या संप्रदायातली संत बघा, ज्ञानही तेवढं ओतप्रोत भरून वाहतं आणि वाणी सुद्धा तेवढी ओतप्रोत भरून वाहते. आणि काय भाग्यशाली लोक आहात तुम्ही. ज्ञानाच्या सम्राट असणाऱ्या ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचं वर्णन करावं आणि त्या निवृत्तीनाथांनी तुम्हाला नाशिक जिल्ह्याला कुशीत घेऊन बसावं. याच्यापेक्षा मोठं भाग्य अजून काय पाहिजे. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या कुशीमध्ये राहणारी तुम्ही लोक, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. सदाशिवाचा